नमस्कार. तर आज आपण ना ह्या व्हिडिओमध्ये प्रत्येकासाठी म्हणजे बघा आता खूप कमेंट्स येतात की आम्हाला हातावरचा फॅट कमी करायचा आहे, पोटावरचा फॅट कमी करायचा आहे, कमरेवरचा, मांड्यांवरचा, हिप्सवरचा, खूप साऱ्या कमेंट्स येतात. तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी तुम्हाला 5 एक्सरसाइज सांगणार आहे. ह्या सगळ्या एक्सरसाइज असणार आहे, यामुळे तुम्ही पूर्ण शरीरावरचा फॅट कमी करणार आहात. आता हे जे सगळे व्यायाम आहेत ते तुम्ही जेवल्यानंतर 2 किंवा 3 तासानंतर करू शकता. आता जर समजा तुम्ही सकाळी करत असाल तर खाली पोट सुद्धा केले तरीही चालतील. झोपेतून उठल्या उठल्या सुद्धा करू शकता. एवढे सोपे सांगणार आहे. फक्त एवढंच की सुरुवातीला अगदीच नवीन आहात, माहितीच म्हणजे एक्सरसाइजची सवयच नाहीये शरीराला, तर फक्त काउंटिंग कमी ठेवायचं, जास्त काउंटिंग करायचं नाहीये. नाहीतर एक्सरसाइज केल्यानंतर तुमची बॉडी खूप दुखणार आहे. त्यामुळे कमी काउंटिंग पासून सुरुवात करायची. एकदम छान आणि सोपे व्यायाम सांगणार आहेत, याचा तुम्हाला खरंच फायदा होणार आहे, पण तुम्ही दररोज फॉलो केलात तर सगळ्यात पहिला व्यायाम आपण पाहणार आहोत. ह्या आपल्या हातावरचा फॅट कमी होत नाहीये, इथे फॅट जमा झालेला आहे, हाताची चरबी अशी खाली लटकते, पाठीवरचा फॅट, इथे चेस्टवरचा फॅट, तो कमी करण्यासाठी एवढा छान आणि एकदम सोपा व्यायाम सांगणार आहे. काय करायचंय बघा, दोन्ही हात आपल्याला खाली ठेवायचे आहेत, हाताच्या अशा मुठी बनवायचे आहेत आणि हात फक्त वरती स्ट्रेट करायचा आहे. 1 2 हात सरळ आपल्याला स्ट्रेच करायचा आहे. 3 4 5 1 2 हात सरळ आपल्याला स्ट्रेच करायचा आहे. 3 4 5 किती वेळा करायचंय? 20 किंवा 30 वेळा करायचंय. जसं सांगितलंय तसं नवीनच आहात तर फक्त 10 वेळाच करायचंय. फक्त 10 मिनिटं लागणार आहेत. 10 मिनिटात हे सगळे व्यायाम होणार आहेत. तुम्ही रात्री झोपायला जाण्याच्या अगोदर सुद्धा हे सगळे व्यायाम करू शकता. अजिबात वेळ नाहीये दिवसभरात, तर फक्त 5 मिनिटं काढा आणि हे सगळ्या एक्सरसाइज करा, पण दररोज. बघा किती छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे. बघा हात वरती सरळ स्ट्रेट होतोय, इथे ताण येणार आहे, पाठीमागे इथला जो फॅट आहे तो कमी होणार आहे, इथे फॅट जमा झालेला आहे तो कमी होतो. आता आपण नेक्स्ट कशासाठी पाहणार आहोत, तर आपल्या ह्या कमरेवरचा जो फॅट आहे ना, इथून फॅट बाहेर आलेला आहे, इकडे फॅट जमा झालेला आहे, तो कमी करण्यासाठी. बघा काय करायचंय, पाय असे सेम लूज करून बसायचं आहे, असं घट्ट मांडी घालून बसायचं नाहीये. पाय लूज ठेवा, जेवढे जमतील तेवढे लूज ठेवा. दोन्ही हात असे सरळ ठेवायचे आणि पूर्ण हात आपल्याला ना खाली घेऊन जायचंय. बघा 1 त्यानंतर डाव्या साईडला 2 3 हात सरळ ठेवा, 4 5 6 7 8 9 10 6 7 8 9 10 अँड रिलॅक्स. किती वेळा करायचंय? जसं सांगितलंय तसं 20 किंवा 30 वेळा. याचं जास्त काउंटिंग सुद्धा तुम्ही करू शकता किंवा थांबा थोडा वेळ, पुन्हा 20 वेळा करा. असं करून तुम्ही 3 सेट सुद्धा मारू शकता. आता नेक्स्ट आपल्या ह्या पोटासाठी, पोट कमी होत नाहीये ना, पुढे आलेला आहे, त्याच्यासाठी पाहणार आहोत. एवढा छान आणि एकदम सोपा व्यायाम आहे. बघा काय करायचंय, पाय ओपन करायचे, जेवढे जमतील ना तेवढे पाय तुम्हाला ओपन करायचे. दोन्ही हात आपल्याला असे ठेवायचे आहेत, हात वरती, इथे श्वास घेत खाली जायचंय, श्वास सोडत वरती यायचंय, पुन्हा श्वास घेत आपल्याला डाव्या साईडला जायचंय, श्वास सोडत वरती यायचंय. तसं सेम समोर श्वास सोडत वरती. किती वेळा करायचंय? 20 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघा पूर्ण खाली जात आहे ना, तर हा पूर्ण दाब तुमच्या पोटावरती येणार आहे, इकडून स्ट्रेचिंग येणार आहे, त्यामुळे कमरेवरचा फॅट सुद्धा कमी होणार आहे. हात स्ट्रेच होत आहेत, हातावरचा इथला जो फॅट आहे तो सुद्धा कमी होणार आहे. सुरुवातीला जमत नसेल जास्त खाली जायला तर फक्त एवढे गेलात, फक्त पाठ कंबर सरळ असू द्या, बस एवढं असं केलं तरीही
चालेल. रिलॅक्स व्हायचं आहे. आता नेक्स्ट आपण आपल्या ह्या मांड्यांवरचा फॅट कमी करायचा आहे. पाय खूप असे एकदम जाडे झालेले आहेत, ते कमी करण्यासाठी पाहणार आहोत. काय करायचंय, खाली आपल्याला मॅटवरती झोपायचंय. आता हा जो व्यायाम पाहणार आहोत ना, याच्यामुळे तुम्ही तुमच्या पोटावरचा सुद्धा फॅट कमी करणार आहात, मांड्यांवरचा सुद्धा फॅट कमी होणार आहे. एवढा छान व्यायाम आहे बघा. काय करायचं बघा, दोन्ही हात असे ठेवायचे, हात वरती, आणि आपल्याला पाय अल्टरनेट वरती उचलायचा. आता उजवा पाय 1, पुन्हा खाली ठेवायचं आहे, 2, 3, 4. आता जर पाय एवढा वरती येत नसेल तर काय करायचंय, 5, 6 असं केलं तरीही चालेल, 7, 8, 9, 10, 2, 3, 4, 5, 6 चालेल, 7, 8, 9, 10 अँड रिलॅक्स. 10-10 वेळा करून 3 सेट मारले तरीही चालतील, पण पहिल्याच दिवशी घाई करू नका. आता हा व्यायाम झाला की शेवटचा एक लास्ट व्यायाम पाहणार आहोत. तो सुद्धा आपल्या ह्या मांड्यांसाठीच असणार आहे, आणि हा इथे जे ओटीपोट असतं ना, ते कमी करण्यासाठी. बघा काय करायचंय, पाय वरती उचलायचा आणि आपल्याला क्लॉकवाईज 1, 2, 3, 4, 5. आता आपण क्लॉकवाईज केला, तर आपल्याला अँटी क्लॉकवाईज 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. सेम आपल्याला डाव्या पायाने सुद्धा करून घ्यायचंय. 1, 2, थोडं सुरुवातीला कठीण वाटेल, 3, 4, 5. अँटी क्लॉकवाईज 5, 4, 3, 2, 1 अँड रिलॅक्स. रिलॅक्स व्हायचं आहे. होते की नाही सोपे व्यायाम? सुरुवातीला थोडे कठीण वाटतील, पण तुम्ही प्रॅक्टिस केली ना तर तुम्हाला खूप छान रिझल्ट दिसणार आहे आणि सगळे व्यायाम तुम्हाला जमणार आहेत. त्यामुळे नक्की करायचं आहे. मला कमेंट्स करायचे आहेत, कुणी कुणी हा एक्सरसाइज करून पाहिलेले आहेत आणि हा व्हिडिओ कुठून पाहताय. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.